पचायला हलका आणि एकदम चविष्ट आणि पौष्टिक असा आपण थालीपीठ बनवणार आहोत। तर खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही हे डिनरला बनवू शकता, ब्रेकफास्टला बनवू शकता आणि तुमच्या मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवू शकता। तर हे पचायला खूपच हलका आहे आणि खूप चविष्ट अशी थालीपीठ तयार होतो। तर हे मोठे लहान मुलांनाही सुद्धा खूप आवडेल अशी चविष्ट पदार्थ आहे। तर आता आपण भरपूरच थालीपीठ खाल्लं असेल, तर आपण आज मस्त बाजरीच्या पिठाचं थालीपीठ बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण घेत आहे 1 कप इथे बाजरीचं पीठ घेत आहे। तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1.5 कप सुद्धा घेऊ शकता। तर त्याच वाटीने मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपने मी इथे अर्धा कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण ज्वारीचं नेहमीच बनवतो, तर आता थंडीच्या दिवसामध्ये छान असं शरीराला गरम ठेवण्यासाठी आपण मस्त बाजरीच्या पिठाचं थालीपीठ बनवणार आहोत। तर पीठ हे मी बरोबर घेतलेलं आहे। तर 1 कप बाजरीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप आपण बेसन घेतलेलं आहे। तर त्याचबरोबर आपल्याला एक अर्धा टीस्पून इथे हिंग घालायचं आहे, 1 टीस्पून हळद घालायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे बारीक चिरलेला 1 कप कांदा घालायचा आहे आणि तुम्हाला जे आवडेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता मस्त आपल्या बाजारामध्ये कोथिंबीर आलेली आहे आणि पालक आलेला आहे आणि शेपूही घालू शकता तुम्ही आणि मेथीसुद्धा घालू शकता। तर मी इथे कोथिंबीर वापरत आहे, तर भरपूर सारं असं बारीक चिरलेलं कोथिंबीर घालत आहे। तर आता ह्या थालीपीठसाठी आपण एक वाटण तयार करूया। 1 टीस्पून इथे जिरा घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, भरपूर सारं असं लसूण घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेला आहे कोथिंबीरच्या देठा। याच्याने खूप छान चव लागतो या थालीपीठला आणि जेवढं तुम्हाला तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता आणि लहान मुलांसाठी करत असेल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता। तर आता हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपली ही वाटण तयार झालेली आहे। तर मी इथे काहीच भाज्या वापरत नाही आहे, तर मी इथे फक्त 2 बटाटा घेतलेला आहे आणि साल काढून घेतलेला आहे आणि याचं बारीक किसणीने असं किसून घेतलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही भाजी वापरू शकता। तर ह्या बटाट्याने सुद्धा तुम्ही एकदा करून बघा, थालीपीठ खूप छान चव लागतो याची। तर आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर आपल्याला इथे पाणी न घालता असंच मळून घ्यायचं आहे, कारण बटाट्याला सुद्धा खूप मॉइश्चर आहे आणि कांद्याला सुद्धा मॉइश्चर असतो। तर त्यामुळे आपण हे न पाणी घालता असंच मळून घेणार आहोत। नंतर आपण थोडंसं पाणी घालून हे छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता आधी आपण इथे पाणी न घालता असं मळून घ्यायचं आहे। तर आता आपण मिक्सरच्या भांडीमध्ये जो आपण मिरचीचा जो पेस्ट करून घेतलेला आहे त्यामध्येच आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं हे मिक्स करून असं पाणी घालून छान मळून घेऊया। परत आपल्याला थोडंसं पाणी घालून हे एकदम घट्टसर असं छान पीठ मळून घ्यायचं आहे। तर थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला घट्टच पीठ हवं। तर आता आपण थोडंसं पाणी घालून हे छान एक पीठ तयार करून घेऊया। तर आता मी हे दिलेलं जे मी साहित्य घेतलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर सो नक्की जाऊन तुम्ही चेक करावं। तर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर आता आपण हे छान पीठ तयार केलेलं आहे। तर आता आपण या पिठाला न रेस्ट देता आपण आता लगेचच थालीपीठ थापायला घेऊया। तर थालीपीठचं पिठाला तुम्ही रेस्ट दिलात तर तो पीठ पातळ होऊ शकतो, म्हणून आपण लगेचच थालीपीठ थापून घेऊया। तर मी इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तर तुम्ही कोणताही रुमाल घेऊ शकता कॉटनचं आणि पाण्यामध्ये असं घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि पोलपाटावरती असं छान हंतरून घ्यायचं आहे। तर असं आपण छान हे केलेलं आहे। तर आपण असं एक छोटासा गोळा घ्यायचा आहे। अगदी तुम्हाला थालीपीठ असं छोटे करायचं असेल तर तुम्ही छोटा असं गोळा घ्यायचा आहे। तर आपण छान असं टिफिनसाठी हे तुम्ही देऊ शकता असे छोटे थालीपीठ बनवून। तर आपण हे छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला पाण्याचा हात लावत छान थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर आपण पाण्याचा हात लावत आपण छान हे थालीपीठ थापून घेऊया। तर आपण खूप जाडही नाही करत किंवा खूप पातळही करत नाहीये, मीडियम साईजचं आपण थालीपीठ थापून घेणार आहोत। खूप जाड किंवा पातळ करायची नाहीये। तर छान अशी पाण्याचा हात लावून छान आपल्याला इथे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे आणि आपण मस्त याच्यावरती तीळ सुद्धा बुरबुरणार आहोत। तर तीळ ही खूप छान लागतो, दिसायला तर सुंदर दिसतोच
आणि साठी सुद्धा तीळ चविष्ट लागतो या थालीपीठवरती. तर आता आपण हे छान थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप पातळही नाही आहे आणि खूप जाडही नाही आहे. तर छान असं थालीपीठ आपण मीडियम साईजचा थापून घेतलेला आहे. तर आता आपण याच्यावरती तीळ लावून घेणार आहोत. तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. थालीपीठ खरंच खूप छान चविष्ट लागतो. माझ्या मुलांना तर खूपच आवडलेला होता हा थालीपीठ. सो तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि नक्कीच टेस्ट याचं घेऊन बघा आणि करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता आपण छान हे तीळ लावून घेतलेलं आहे. तर आता आपण हाताने असं प्रेस करून घेऊया, म्हणजे भाजताना याचे तीळ अजिबात निघणार नाही. तर असं हे छान दाबून घेऊया. तर हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे आणि याला 5 असे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून थालीपीठ आतून आणि वरून खूप छान असं भाजतं. तर असे मी इथे 5 असं होल करून घेतलेलं आहे. तर आता आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. तर आपण एक पॅन घेतलेला आहे आणि गरम केलेला आहे आणि आपण फक्त मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि तेल किंवा तुम्ही तूप सोडून असं थालीपीठ भाजू शकता. तर मी ते तेल घातलेलं आहे आणि थालीपीठ जो बनवलेला आहे आपण कपडा सकट आपल्याला असं उचलून घ्यायचं आहे आणि अलगद असा तव्यावरती पलटी करायची आहे. तर हे सहजच निघतो. जर तुम्हाला असं सहज निघत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ते कपड्यावरती थोडंसं पाण्याचा हात फिरवायचा आहे, म्हणजे तो कपडा सहज निघतो. तर आता आपण ह्या होलमध्ये असं तेल सोडून छान असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आणि भाजायला सुद्धा हा लवकरच भाजतो, खूप वेळ लागत नाही याला. आणि बाजरीचं पीठ तर पचायला हलकं असतं थोडंसं. आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही असं थालीपीठ करून तुम्ही खाल तर एक नंबर लागतो, खूपच चविष्ट लागतो. तर आता आपण छान खालची बाजू छान खरपूस भाजलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि त्याचे कडा सुद्धा आपण असं छान दाबून भाजून घेऊया. तर तुम्ही तेलाऐवजी तूप लावून असं भाजून शकता. तर दोन्ही बाजूने मी असे कडेने दाबून दाबून छान भाजून घेत आहे. तर तुम्ही हे दही बरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असंही खाल्लात तर खूप छान लागतं हे थालीपीठ. तर बऱ्याच अशा भाज्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये, हिरव्या भाज्या. तर तुम्ही यामध्ये शेपूसुद्धा घालून असं छान चविष्ट थालीपीठ करू शकता. तर शेपूचंही खूप छान पौष्टिक थालीपीठ तयार होतो याच्याने. किंवा मेथी आवडत असेल तर तुम्ही मेथी घालू शकता. तर आपला हा थालीपीठ तयार झालेला आहे. तर आपण सगळेच थालीपीठ करून घेऊया. तर छान हा असा थालीपीठ तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे. आणि तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान मऊ होतात. हा कडकही होत नाही, कुठेही चीर पडत नाही किंवा खूप शिळही वाटत नाहीये. उशिरापर्यंत ठेवलात तरीही, थालीपीठ करून ठेवलात तरी हा शेवटपर्यंत छान असा मऊ राहतो. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये आणि नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय.